नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वयाच्या 50 नंतर घरात सगळे असूनही तुम्हाला एकटं वाटतं का? आणि त्याची कारणं आणि त्यावर सोपे उपायसुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, वयाची 50 उलटल्यानंतर आयुष्यात अचानक बदलल्यासारखं वाटतं का तुम्हाला? माणसं जवळ असूनही मनाने दूर गेल्यासारखं वाटतं का? आणि जर हो असेल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. तुम्हाला कधी असं वाटलंय का की घरात सगळे असूनही तुम्ही एकटे आहात? तुमच्या आसपास कुटुंब आहे, मुलं आहे, पती किंवा पत्नी आहे, पण तरीही मनाच्या आत कुठेतरी एक रिकामेपण, एक रितेपण जाणवतं. वयाच्या 50 नंतर अनेक लोकांना ही भावना जाणवायला लागते. पूर्वीचे घर आनंदाने भरलेले वाटायचे. तेच घर तेच घर कधी-कधी शांत आणि रिकामे वाटू लागते. मुलं त्यांच्या जगात व्यस्त होतात. मोबाईल, काम आणि जबाबदाऱ्या यामध्ये प्रत्येक जण गुंतलेला असतो. आणि मग अशा वेळी मनात एक प्रश्न उभा राहतो, मी खरंच या घरात महत्वाचं आहे का? पण जर तुम्हालाही कधी असा एकटेपणा जाणवत असेल ना, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की वयाची 50 ओलांडल्यानंतर एकटेपणा का वाढतो आणि त्या एकटेपणाचा तुमच्या मनावर, तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं. कदाचित कदाचित हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलू शकते मित्रांनो. आता बघूया नंबर 1. वयाची 50 उलटल्यानंतर एकटेपणा का जाणवतो? वयाच्या 50 नंतर जीवनात अनेक बदल होतात. तरुणपणी आपण खूप धावपळीत असतो. नोकरी, मुलांचे संगोपन, घराची जबाबदारी, समाजातील कामे, सामाजिक जबाबदारी. पण हळूहळू काय होतं? आयुष्याचा वेग बदलू लागतो. मुले मोठे होतात आणि त्यांच्या आयुष्यात त्यांच्या मित्रांचा, शिक्षणाचा किंवा करिअरचा प्रभाव पडतो. आणि त्यामुळे आई वडिलांसोबत वेळ घालवायला त्यांना कमी होतो. अनेक वेळा घरात 4 माणसे असतात, पण प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये किंवा कामात व्यस्त असतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष संवाद मात्र कमी होत जातो. आधी काय असायचं? आधी जेवताना, संध्याकाळी बसताना किंवा सुट्टीच्या दिवशी सगळे एकत्र बोलत असत. पण आता ते कमी झालेलं दिसतं. बघा, पूर्वी सकाळचं जेवण जरी एकत्र होत नसलं तरी संध्याकाळचं जेवण मात्र किंवा रात्रीचं जेवण मात्र सगळेजण एकत्र बसून करायचे. आणि ही परंपरा माझ्या वडिलाकडे म्हणजेच माझ्या बाबाकडे आजही चालू आहे. ते सगळेजण एकत्र बसून रात्रीचं जेवण करतात आणि दिवसभराचं काय झालं तर याची देवाणघेवाण विचारांची त्यांची होते. आणि यामुळे काय होतं की मन मोकळं होतं. सगळ्यांच्या मनात काय दिवसभर घडलं आहे, कोणाबद्दल काय विचार आहे किंवा कोणाच्या आयुष्यात काय घडलेलं आहे हे प्रत्येकच गोष्ट प्रत्येकाला माहीत पडतं. आणि त्यामुळे हे जेवण एकत्र बसणं खूप महत्त्वाचं आहे. जेवणच नाही तर तुम्ही एकत्र वेळ घालवणं हे खूप महत्त्वाचं आहे. परंतु आज आपण चित्र काय बघतो? आता मात्र ते कमी झालेलं दिसतं. याच वेळेस माणूस स्वतःकडे पाहू लागतो. मी इतकी वर्ष कुटुंबासाठी धडपडलो, पण आता माझ्यासाठी कोणाकडेच वेळ नाही, असा प्रश्न त्यांच्या मनात येऊ लागतो. आणि ही भावना हळूहळू एकटेपणात बदलते आणि त्यामुळे वयाच्या 50 नंतर एकटेपणा जाणवतो. हे खूप नैसर्गिक आहे मित्रांनो. नंबर 2. मुले मोठे होऊन दूर होऊ लागतात. तर पालकासाठी मुले हेच आयुष्य असतं. लहानपणी मुलं आई वडिलांसोबतच राहतात. आई वडिलांसोबतच त्यांचं भविष्य असतं किंवा त्यांच्या आजूबाजूलाच ते राहतात. प्रत्येक गोष्ट ते आई वडिलांना सांगतात. पण वय वाढल्यावर त्यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलते.
त्यांना स्वतःचे मित्र, स्वतःची स्वप्न आणि स्वतःचे निर्णय महत्त्वाचे वाटू लागतात आणि त्यामुळे ते आई-वडिलांसोबत आधीसारखा वेळ घालवत नाही. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे, पण पालकांच्या मनात हे कधी-कधी खूप लागतं. आई-वडील म्हणून मुलं पूर्वीसारखे वागत नसल्यामुळे ह्या गोष्टी खटकणं हे साहजिक आहे. कारण आधी मुलं आपल्याला प्रत्येक गोष्ट बोलत होते, पण आता मात्र ते प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगत नाही, मन मोकळं ते वागत नाही आणि म्हणून मग आई-वडिलांना वाटतं, की आता मुलं आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे. पण प्रत्यक्षात मुलं त्यांच्या आयुष्यात व्यस्त होतात आणि म्हणूनच या टप्प्यावर आई-वडिलांनी मुलांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी थोडी मोकळीक देणं आणि त्यांच्याशी मित्रासारखं बोलणं यामुळे नातं अधिक मजबूत होऊ लागतं. आता बघूया नंबर 3. पती-पत्नीमध्ये संवाद कमी होणे. लग्नाच्या सुरुवातीला पती-पत्नीमध्ये खूप संवाद असतो. दोघे एकमेकाच्या छोट्या-छोट्या गोष्टी शेअर करतात. पण वर्षानुवर्ष जबाबदाऱ्या वाढतच जातात. नोकरी आहे, घर खर्च आहे, मुलांचं शिक्षण आहे, नातेवाईकांच्या जबाबदाऱ्या आहे. या सगळ्यामध्ये माणूस इतका व्यस्त होतो, की पती-पत्नीमध्ये बोलण्यासाठी वेळच राहत नाही आणि हळू मात्र संवाद कमी होतो आणि संवाद कमी झाला, की भावनिक अंतर वाढतं. दोघेही घरात असतात, पण मनाने दूर वाटू लागते आणि यामुळे कधी-कधी एकटेपणाची भावना निर्माण होते आणि या परिस्थितीत एक छोटा उपाय खूप प्रभावी ठरू शकतो. दररोज थोडा वेळ एकमेकासाठी काढणे, एकत्र बसून बोलणे, चालायला जाणे किंवा चहा घेताना दिवसाबद्दल चर्चा करणे. यामुळे नातं पुन्हा जिवंत होतं. आता चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वीचा मित्रांचा जो संपर्क होता तो कमी होणे. तरुणपणी मित्रांसोबत खूप वेळ घालवला जातो. कॉलेजचे दिवस, नोकरीची सुरुवात या काळात मित्र हेच जग असतात. पण लग्नानंतर आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढल्यानंतर मित्रासोबत भेटी कमी होतात. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात व्यस्त होतो आणि त्यामुळे जुने मित्र हळूहळू दूर जातात. कधी-कधी अनेक वर्ष मित्रांना भेटता येत नाही किंवा त्यांची भेट होत नाही. मित्रांसोबतचा संवाद कमी होतो आणि माणसाला भावनिक आधारही कमी वाटायला लागतो आणि म्हणूनच जुन्या मित्राशी संपर्क ठेवणे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. अधूनमधून फोन करणे, भेट घेणे किंवा सोशल मीडियावर संवाद ठेवणे यामुळे नातेसंबंध जिवंत राहतात. 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हार्मोन्स बदल होतात. विशेषतः महिलांमध्ये 50शी नंतर हार्मोन बदल होऊ लागतात. शरीरात होणारे हे बदल मनावरही परिणाम करतात. कधी-कधी मूड अचानक बदलतो, चिडचिड होते किंवा उदासी जाणवते. काही वेळा छोट्या गोष्टीवरही मन खूप संवेदनशील होतं. हे बदल नैसर्गिक असतात, परंतु त्यामुळे या काळात स्वतःची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. योग्य आहार घ्या, नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप आणि यामुळे शरीर आणि मन दोन्ही सुद्धा संतुलित राहतं. आता बघूया नंबर 6. मानसिक ताण वाढणे. एकटेपणा वाढला की मनात नकारात्मक विचार वाढू लागतात. माणूस स्वतःबद्दल शंका घेऊ लागतो. उदाहरणच द्यायचं झालं तर माझं महत्त्व कुणासाठीच नाही का? कुणी माझी काळजी घेत नाही असे विचार मनात येऊ लागतात आणि हे विचार मनाला अधिक ताण देतात. जर या विचाराकडे दुर्लक्ष केलं नाही तर हळूहळू मानसिक तणावात बदलू शकतात आणि त्यामुळे अशा वेळी सकारात्मक विचार करणे आणि स्वतःला व्यस्त ठेवणे खूप आवश्यक असते मित्रांनो. आता बघूया 7वं अतिशय महत्त्वाचं, आत्मविश्वास कमी होणे. एकटेपणामुळे काय होते मित्रांनो, अनेक लोकांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांना वाटते की त्यांचे महत्त्व कमी झाले आहे. पण प्रत्येक व्यक्तीची किंमत असते. प्रत्येक माणसात काही विशेष गुण असतात. जर आपण स्वतःचे गुण ओळखले आणि त्याचा उपयोग केला तर आत्मविश्वास पुन्हा वाढू शकतो. उदाहरणार्थ कुणाला स्वयंपाक चांगला येतो, कुणाला लेखन किंवा एखादी कला जेही तुमच्या अंगी असेल, ज्यात तुम्हाला रस असेल. यामुळे काय होतं की या गोष्टींना वेळ दिल्यास स्वतःबद्दल आपल्याला अभिमान वाटू लागतो. आता बघूया नंबर 8. स्वतःसाठी वेळ काढणे. याची 50शी ओलांडल्यानंतर स्वतःसाठी वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक वर्ष आपण कुटुंबासाठी धडपडलो,
पण या टप्प्यावर स्वतःची काळजी घेणे आवश्यक असते. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. चालायला जा, योगा करा, ध्यान करा किंवा एखादे चांगलं पुस्तक वाचा. या सवयी मनाला शांतता देतात. जेव्हा आपण स्वतःला वेळ देतो ना, तेव्हा मन अधिक स्थिर आणि आनंदी राहतं. आता बघूया नंबर 9. नवीन छंद विकसित करणे. नवीन छंद आयुष्याला नवीन रंग देतात आणि वयाची 50शी ओलांडल्यानंतर माणसाकडे अनुभव खूप असतो आणि त्यामुळे नवीन गोष्टी शिकणे सोपं होतं. उदाहरणार्थ बागकाम आहे, चित्रकला आहे, लेखन आहे, संगीत आहे, स्वयंपाक आहे आणि तुम्हाला माहीत आहे छंदामुळे मन आनंदी राहतं आणि एकटेपणा मात्र कमी होतो. आता बघूया नंबर 10. आध्यात्मिकता वाढवणे. आध्यात्मिकता मनाला खूप शांतता देते. जेव्हा माणूस प्रार्थना करतो, ध्यान करतो किंवा देवाचे नाव घेतो, तेव्हा मन स्थिर होतं. आध्यात्मिकतेमुळे माणूस जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहू लागतो. त्यामुळे एकटेपणाची भावना कमी होते आणि मनात समाधान निर्माण होतं. आणि एक सांगू मित्रांनो, मनापासून सांगते, वयाची 50शी ओलांडल्यानंतर तुम्हाला जर एकटेपणा जाणवत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट नाही. हा तुमच्या आयुष्याचा एक टप्पा आहे मित्रांनो. प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी असा काळ येतो आणि जेव्हा आपण स्वतःला विचारतो माझ्या आयुष्याचा अर्थ काय आहे, पण लक्षात ठेवा एकटेपणा म्हणजे आयुष्य संपले असं नाही. कधी कधी तो स्वतःला पुन्हा शोधण्याची संधी असते आणि या वयात तुमच्याकडे आहे ते म्हणजे अनुभव, तुमची समज आणि आयुष्याची खरी ओळख. जर तुम्ही स्वतःसाठी वेळ दिलात ना, नवीन गोष्टी शिकलात, कुटुंबाशी संवाद वाढवला, तर वयाची 50शी नंतरचं आयुष्य आणखी सुंदर, आणखी आनंदी होऊ शकतं. आणि म्हणूनच आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. तुमचं आयुष्य अजूनही खूप मौल्यवान आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर व्हिडिओला हाईप करा आणि जर तुम्हाला चॅनलची सदस्यत्व पाहिजे असेल तर सदस्यत्व जरूर घ्या. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा, स्वस्थ राहा आणि एक ओळ मला सांगावीशी वाटते, जीवन हे सुंदर आहे आणि ते सुंदर आयुष्य जगायलाच हवं, नाही का? धन्यवाद. पुन्हा भेटूया.